हा टॉपिक निवडला होता आणि तिकडे मी निसर्गवेध ही संकल्पना दिली होती. आता हे निसर्गवेधाबद्दल बऱ्याच जणांनी वर्तमानपत्रामध्ये वाचलं आहे, कारण जेव्हा मी निबंध राऊंड क्लिअर करून महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायच्या स्टेजवर पोचले तेव्हा काही पत्रकार बंधू भगिनींनी मला थोडीशी प्रसिद्धी दिली होती. तर त्या निसर्गवेधाबद्दल मी सांगू इच्छिते, कारण तोही वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड आहे. निसर्गवेधामध्ये कसं असतं, ही टर्मिनॉलॉजी जरी मी दिलेली असली तरी पण जी मूळ संकल्पना आहे ती खरं तर आपल्या पर्यावरणातूनच येते. तर पर्यावरणामधला मेन घटक आपण स्वतः आहोत, मनुष्य. तर आपलं स्वतःकडे खूप कमी लक्ष असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आपण स्वतःला इग्नोर करतो. आपण समोरच्याकडे लक्ष देतो पण स्वतःकडे देत नाही. तर निसर्गवेधामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर हा एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरमध्ये कसं असतं की तुम्ही जेव्हा आजारी नसता तेव्हा पण तुम्ही स्वतःवरती उपचार करत असता. आता उपचार म्हणजे काय, गोळ्याच घ्यायच्या असतात किंवा डॉक्टरांनाच भेटायचं असतं किंवा टेस्टच करायची असते, असं काही असतं का? तर नाही. उपचार म्हणजे तुम्ही स्वतःची एक रेग्युलर लाईफस्टाईल मेंटेन करणं. कारण इकडे भरपूर ज्येष्ठ नागरिकांना जे आजार असतात, जसं की मॅडम मगाशी बोलल्या होत्या, हायपर टेन्शन, BP, डायबिटीज वगैरे जे पण आजार आहेत, तर हे सगळे रेग्युलर लाईफस्टाईलमधून त्यांच्यावरती थोड्याफार प्रमाणात का होईना आपण कंट्रोल मिळवू शकतो, थोडीशी मात त्यांना आपण देऊ शकतो. तर निसर्गवेदामध्ये असं म्हटलेलं आहे की जरी ॲलोपॅथी तुम्हाला त्वरित रिझल्ट देते तरी तुम्हाला जे पुढचं मेंटेन करणं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदा, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, योगा या सर्व ब्रांचेसची मदत घेण्याची गरज असते. तर ह्याच्या रिसर्चला आपण कसं प्रमोट केलं पाहिजे याबद्दल तो निसर्गवेध होता. ही संकल्पना भरपूर युथ मिनिस्ट्रीमधल्या अनेक मान्यवरांना आवडलेली आहे आणि बघू आता गव्हर्नमेंट काही पाठिंबा देईल ना देईल, पण मी तर माझ्या परीने थोडा रिसर्च करून आणि कसं आपण ॲलोपॅथी आयुर्वेदा, ॲलोपॅथी योगा याला कसं आपण बॅलन्स करू शकू याबद्दल मी माझ्याकडून तर रिसर्च करतच राहणार आहे. आणि आत्ताच्या युवा पिढीला मला हेच सांगायचं आहे की असे विविध उपक्रम असतात जिकडे तुम्ही बाहेर जाता, काहीतरी नवीन बघता आणि मग स्वतःमध्ये बदल करता. तर अशा ऑपॉर्च्युनिटीज आपण मिळवल्या पाहिजेत. ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. माय भारत गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा. तिकडे विविध क्षेत्रातले विविध प्रकारच्या कार्यक्रमांची नोंद असते. तर आपल्याला माहीत नसतं आपल्याला संधी कुठे मिळू शकते, तर अशा ठिकाणून आपण ती संधी मिळवू शकता. मला ती मिळालेली आहे आणि आता मला माझ्या विचारांना कसं पुढे नेता येईल ह्याचा मार्ग पण मिळालेला आहे. अनेक युथ मिनिस्ट्रीमधल्या विविध लोकांना, अगदी युथ मिनिस्टर मनसुख मांडवियाजींपासून ते MOS रक्षाताई खडसेपर्यंत सर्वांशी 1-on-1 बोलण्याची संधी तुम्हाला मिळू शकते अशा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट करून. तर असं गरज नाही आहे की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या फील्डमध्ये आहात आणि तुम्ही काहीच आता करू शकत नाही, तुम्हाला फक्त तुमचं ऑफिसचं काम करायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं कॉलेजचं काम करायचं आहे, असं नसतं. आपण इंटिग्रेशन करूच शकतो विविध फील्ड्स बरोबर आणि एक काहीतरी नवीन समाज घडवूच शकतो. तर एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू, धन्यवाद.